हिंगोली विधानसभेचे अपक्ष उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांनी हिंगोली शहरातील अंबिकानगर येथील पवार इंग्लिश स्कूल या मतदान केंद्रावर मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावलाय। जनता मला माझ्या कामाची पोचपावती म्हणून मला निवडून देईल असा विश्वास रामदास पाटील सुमठाणकर यांनी जनतेवर दाखवलाय। तसेच प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असं रामदास पाटील सुमठाणकर यांनी सांगितलं आहे। आज 20 तारखेला सकाळपासून 7 वाजता जे आहे तर मतदानाला सुरुवात झालेली आहे। सर्व नागरिक जे आहे तर बूथवर आपले मतदान करत आहे। अशातच जे आहे तर हिंगोलीचे विधानसभेचे अपक्ष उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावला, काय सांगणार आहे? आज हिंगोली विधानसभेच्या या लोकशाहीच्या उत्सवामध्ये या ठिकाणी आमचं जे संविधानानं दिलेलं कर्तव्य आहे, मी माझ्या कुटुंबासह कार्यकर्त्यासह या ठिकाणी आम्ही मतदान केलेलं आहे। सर्व जनतेला मी आवाहन करतो की हिंगोली विधानसभेच्या शाश्वत विकासासाठी, इथल्या गोर गरीब दीन दलित दुबळ्या जनतेसाठी, यांच्या विकासासाठी आपण 100% घराच्या बाहेर पडावं आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी मतदानातून आपण एक विकसित नेतृत्वाला आपण संधी द्यावी आणि आपला हक्क आणि आपले कर्तव्य बजावण्यासाठी संविधानाने दिलेला पवित्र अधिकार, मतदानाचा जो अधिकार आहे, तो अधिकार प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी बजवावा अशी मी त्यांना मनातून विनंती करतो। आज मतदानाचा दिवस आहे, काय वाटते आपल्याला, कशा प्रतिसाद मिळणार आहे आणि किती मताधिक्याने तुमचा विजय होऊ शकतो? तुम्ही पाहिले, गोर गरीब जनतेनं ही निवडणूक हातात घेतली होती। अत्यंत उत्साहामध्ये ही निवडणूक पार पाडली आणि जनतेने ठरवलेला या ठिकाणी की रामदास पाटलाला आमदार करायचं। त्यामुळं लोकात उत्साह आहे, लोक हुशार आहेत, लोकांच्या हातात ही निवडणूक गेलेली आहे। त्यामुळे जनता ही मतदानातून मला कौल देईल आणि मी पूर्वीपासून सांगतोय की माझं मताधिक्य हे 2 नंबरच्या उमेदवारापेक्षा 25,000 जास्तीचं असणार आहे आणि मी विजयी असणार आहे। रामदास पाटील सुमठाणकर जे अपक्ष उमेदवार यांच्या पत्नी पण यांच्या सोबत आहे, त्यांनी आपला स्वतःचा हक्क बजावला। काय सांगणार ताई, तुम्ही आपला हक्क बजावला आणि तुमचे पती जे आहेत तर रिंगणामध्ये उतरलेले आहेत? मी हक्क बजावला आहे आणि साहेबांचं काम इतकं जास्त आहे की ते सर्व जनतेला माहीतच आहे आणि ते निवडून येतीलच अशी मला गॅरंटी आहे। तर हे होते अपक्ष उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांनी जे आहे तर स्वतःचा हक्क बजावला आणि त्यांनी सांगितलेलं की लोकशाही मतदान करणं हे लोकशाही हक्क आहे आणि सर्व नागरिकांनी मतदान करावं। आणि त्यांनी असं सांगितलं की माझा विजय निश्चित होणार आहे, कारण की विकास कामासाठी मी जे आहे तत्पर राहतो आणि गोरगरिबासोबत राहणार आहे। आता बघणं गरजेचं आहे की 23 तारखेला रामदास पाटील सुमठाणकर यांचं किती मताधिक्याने विजय होणार। आवश्यक MC न्यूज हिंगोली।